लालबागच्या राजाचे विसर्जन यावर्षी तब्बल 30 ते 35 तासाने उशिरा झाले असून हे दशकातील प्रथमच इतक्या मोठ्या विलंबाने पार पडले आहे। अशी घटना गेल्या काही वर्षात झाली नव्हती। नवीन हायड्रोलिक आणि स्वयंचलित तराफा आणला होता, पण मूर्ती वर चढवण्यासाठी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या की अन्य काही अडचणी निर्माण झाल्या, काय आहे ही बातमी संपूर्णपणे पाहण्यासाठी आपण जर NGTV मराठी न्यूज चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। नवीन हायड्रोलिक स्वयंचलित तराफा तसेच कोळी बांधवांना फाटा देत नवीन कंपनीला टेंडर देण्यात आला। अनुभवाची शून्यता, अनुभव कमी असल्याने हा उशीर झाल्याचं बोललं जात आहे, पण नेटकऱ्यांमधून अनेक वेगळ्या प्रकारच्या चर्चांना उधाण आलेलं आहे। नेमकं खरं कारण काय आहे ते आपण एकदा या बातमीद्वारे जाणून घेऊया। मूर्तीला वर चढवण्यामध्ये, स्वयंचलित तराफ्यावरती चढवण्यामध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या। समुद्रात भरतीची वेळ सांभाळता आली नाही आणि मोठ्या पावसामुळे जलस्तर वाढल्यामुळे मूर्ती दीर्घकाळ समुद्रात पाण्यात ठेवणे भाग पडले। शोभायात्रेला 22 तास लागले आणि गिरगाव चौपाटीवर मूर्ती पोहोचली तरीही भरतीची वाट पाहणे, तराफ्यावरील तांत्रिक समस्या इत्यादींमुळे विसर्जनाला अनेक तास विलंब झाल्याचे म्हटले जात आहे। मागील 3 दशकांमध्ये प्रथमच एवढा विलंब विसर्जनाची प्रक्रिया साधारणपणे काही तासात पूर्ण होते, पण यंदा सुरुवात होऊन 33 ते 35 तासांनी विसर्जन झाले। स्थानिक कोळी समाज मंडळ आणि भाविकांना यामुळे खास अपेक्षा प्रश्न निर्माण झाले आहेत। भाविकांनी अख्ख्या प्रक्रियेत मोठा विलंब अनुभवावा लागला। या सर्व गोष्टीमुळे भाविकांना यंदा प्रथमच विलंबाचा अनुभव घ्यावा लागला। यावेळेस मुंबईत देशभरातून आलेले हजारो भाविक गिरगाव चौपाटीवर उपस्थित होते। लालबागच्या राजाचं विसर्जनामध्ये पहिल्यांदा विलंबाने पार पडले, कारण म्हणून पावसाची हवा, समुद्रातील जलस्तर आणि तांत्रिक समस्या यांचा उल्लेख केला जातो। ही घटना म्हणजे अनेक भाविकांसाठी अनोखी आणि आठवणीत राहणारी ठरली आहे। लालबागच्या राजाचं विसर्जन संबंधित आणखीन अपडेट्स आणि लाईव्ह बातम्या पाहण्यासाठी NGTV मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। कोणत्या कारणामुळे विसर्जनास विलंब झाला असेल ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा।